Hello everyone, welcome back to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. फिजिकल केमिस्ट्रीचे ऑलमोस्ट सगळे चॅप्टर संपलेले आहेत. सो आपला लास्ट चॅप्टर आहे आता केमिकल कायनेटिक्स. फॉर्म्युला शीट बनवायची आहे, सोबत सोबत सॉल्व्ह करायचे आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन्स 2023 चे. सो टेक्स्ट बुक ओपन करा. इंट्रोडक्शन नंतर पहिला पार्ट जो तुम्हाला दिसत असणार आहे तो असेल ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. सो सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट फॉर्म्युला लिहा. रेट इज इक्वल्स टू डेल्टा सी बाय डेल्टा टी. What is rate? Rate is change in concentration of reactant or product per unit change in time. तुम्ही theory मध्ये पण लिहा, words मध्ये पण लिहा. Rate is change in concentration of reactant or product per unit change in time. मग rate चे युनिट काय असेल रे? रेट चे युनिट काय असणार आहे? वरती आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोल पर डीएम क्यूब किंवा मोल पर लिटर आणि खाली आहे टाइम. टाइम म्हणजेच काय होणार आहे ते सेकंड इनवर्स. मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. दिस इज युनिट ऑफ रेट. ऍव्हरेज रेट म्हणजे काय? ऍव्हरेज रेट ओव्हरऑल रिएक्शनचा ओव्हरऑल रेट सांगतो. पूर्ण रिएक्शनचा ओव्हरऑल रेट सांगतो ऍट पर्टिक्युलर इन्स्टंट. 2 मिनिट झाल्यानंतर रिएक्शन काय रेटला आहे, 4 मिनिट झाल्यानंतर रिएक्शन काय रेटला आहे, हे म्हणजे काय? तुम्ही पर्टिक्युलर इन्स्टंटला रेट काढताय त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस रेट. आणि ओव्हरऑल बोलला तर इट इज कॉल्ड ॲज ऍव्हरेज रेट. दोघांमध्ये डिफरन्स इतकाच आहे की इथे डेल्टा सिम्बॉल यूज केला जातो तर इथे डी सिम्बॉल यूज केला जातो. रेट इज इक्वल्स टू डीसी बाय dt. दोघांचं मीनिंग सेम आहे पण लार्ज चेंज म्हणजे ऍव्हरेज रेट आणि स्मॉल चेंज साठी बघायला गेला तर इन्स्टंटेनियस रेट. हा पार्ट क्लिअर आहे? तिथेही युनिट विचारलं तरी हेच असणार आहे ना रे. युनिट काय असणार आहे? वरती कॉन्सन्ट्रेशन, सो मोल पर लिटर म्हणजेच पर डीएम क्यूब आणि टाइम म्हणजेच सेकंड इनवर्स. फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणतीही रिएक्शन देतील ते A goes to B. तर मी याच्यासाठी रेट कसं लिहू शकते? रेट इज इक्वल्स टू A जो आहे तो रिएक्टंट आहे आणि रिएक्टंट कमी होत असतो. कमी होण्यासाठी तुम्हाला साइन द्यायची आहे मायनस. मायनस साइनला मॅथमॅटिकल काही मीनिंग नाहीये. मायनस साइन फक्त डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन दाखवेल. सो दिस इज डिक्रीज इन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अपॉन डेल्टा टी. डेल्टा सी, सी काय होतं? कॉन्सन्ट्रेशन. सो रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बाय डेल्टा टी. फक्त रिएक्टंट कमी होतो, डिक्रीज होतो, डिसअपियर होतो, तो साइन काय द्यायची? मायनस. दॅट इज इक्वल्स टू, बघा रेट नंतर पण इज इक्वल्स टू, तुम्ही फॉर्म्युला लिहिल्यानंतर पण इज इक्वल्स टू बी च्या टर्म्स मध्ये लिहायचंय. बी आहे प्रोडक्ट. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं, सो प्लस डेल्टा बी बाय डेल्टा टी. हा पार्ट क्लिअर असेल? आणि जर काही ठिकाणी स्टॅइशोमेट्री झाल्या समजा तर त्या स्टॅइशोमेट्रीज डिनॉमिनेटर मधल्या टर्मला मल्टिप्लाय करून टाकायच्या आणि या डेल्टाच्या जागी फक्त डी लावला तर ते काय होणार आहे मग? इन्स्टंटेनियस रेट. समजा ए गोज टू बी. तीच रिएक्शन आहे, मला लिहायचंय इन्स्टंटेनियस रेट. रेट इज इक्वल्स टू एक कमी होतो सो साइन मायनस ची, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पर युनिट चेंज इन टाइम आणि जी स्टॅइशोमेट्री आहे ती डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय होईल. अगेन इज इक्वल्स टू ची साइन आहे. प्रोडक्ट आहे सो प्लस, कारण प्रोडक्ट वाढतोय, प्रोडक्ट बनतोय. चेंज म्हणजेच डीबी बाय dt. स्टॅइशोमेट्री काय असेल तर ती असेल डिनॉमिनेटर मध्ये. इकडे पण मी रेट लिहिलं, तिकडे पण मी रेट लिहिलं तर मुलगा कन्फ्यूज होईल कोणता रेट नेमका लिहायचा आहे. तर इथे लिहिताना ऍव्हरेज रेट असं लिहा. ऍव्हरेज रेट म्हटलं तर डेल्टा हा सिम्बॉल येणार आहे आणि फक्त रेट म्हटलं तर तो पक्का इन्स्टंटेनियस रेट असणार आहे. ओके, क्वेश्चन बघूया मग याच्यावरती. नोट केलं व्यवस्थित? पहा, identify expression for
ऍव्हरेज रेट फॉर फॉलोइंग रिएक्शन. N2 plus 3H2 gives 2 ammonia. खूप फेमस रिएक्शन आहे ही. दिस इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमोनिया. ठीक आहे, हॅबर्स प्रोसेस मध्ये बघतो आपण याला. चला तर मग त्याचा ऍव्हरेज रेट लिहायचा आहे आपल्याला. ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू रिएक्टंट लिहित असताना मायनसची साइन डेल्टा N2, रिएक्टंट N2 आहे, बाय डेल्टा T. स्टॉइचियोमेट्री काहीच नाहीये तर 1. दॅट इज इक्वल्स टू अगेन रिएक्टंटच आहे परत, सो मायनस हायड्रोजन बद्दल लिहित असताना डेल्टा H2 बाय डेल्टा T. स्टॉइचियोमेट्री दिसतीये का? स्टॉइचियोमेट्री किती येते? 3. सो डिनॉमिनेटर मध्ये 3 ने इकडे डेल्टा T ला मल्टिप्लाय करायचंय. पुढे दॅट इज इक्वल्स टू रिएक्टंट किती आहे तिथे? 2. सो 2 वेळा लिहिलं ते. प्रोडक्ट किती आहे? 1 आहे, प्लसची साइन. कोण आहे तो? अमोनिया. सो डेल्टा NH3 बाय डेल्टा T. करेक्ट. अँड स्टॉइचियोमेट्री किती आहे इथे? 2. सो आपल्याला 2 ने डिनॉमिनेटरच्या डेल्टा T ला मल्टिप्लाय केलं पाहिजे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. 2 रिएक्टंट आहेत, 1 प्रोडक्ट आहे. या रेटच्या मध्ये मध्ये कुठली साइन आहे? इज इक्वल्स टू ची साइन आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथेच एक कॉन्सेप्ट सांगते, या पार्टला, ठीक आहे, कोणत्या? या पूर्ण पार्टला असं म्हटलं जातं मायनस म्हणजे डिसअपिअरन्स. हा काय आहे? हा सर्कल केलेला पार्ट हा ऍव्हरेज रेट आहे. सो हा सर्कल केलेला पार्ट आहे रेट ऑफ. कोणाचा रेट आहे तो? रिएक्शनचा. येस. अजून कोणाचा? रेट ऑफ डिसअपिअरन्स. गायब होण्याचा रेट आहे तो. रेट ऑफ डिसअपिअरन्स, कारण साइन कोणती आहे? मायनस ऑफ N2. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2. हे का सांगतेय बघा, कारण सिमिलर टर्म्स मध्ये मायनस डेल्टा H2 बाय डेल्टा T, जो ब्ल्यू कलरने हायलाइट केलेला पार्ट आहे त्याला म्हणतात रेट ऑफ. तो पण रेटच आहे. कोणाचा? डिसअपिअरन्स, कारण अगेन मायनस साइन आहे. रेट ऑफ डिसअपिअरन्स, गायब होण्याचा रेट आहे तो, ऑफ H2. मी त्याच्यामध्ये ही 3 इन्क्लूड केलेलं नाहीये. स्टॉइचियोमेट्री न घेता जो पार्ट आहे तो तुमचा रेट आहे. स्टॉइचियोमेट्रीचा फॅक्टर हा नंतर येतो. ठीक आहे. H2 गायब होण्याचा रेट किती आहे? मायनस DH2 बाय DT. सिमिलरली जर आपल्याला विचारलं प्लस DNH3 बाय DT काय आहे, तर तो पण रेट आहे, कारण तुम्ही रेट इज इक्वल्स टू हा पार्ट लिहिलेला आहे. तो पण रेट आहे, बट रेट कोणाचा आहे तो? रेट ऑफ अपिअरन्स आहे तो. रेट ऑफ अपिअरन्स किंवा रेट ऑफ फॉर्मेशन, बनण्याचा रेट आहे तो. कोणाच्या बनण्याचा रेट आहे? अमोनिया बनण्याचा रेट आहे. पण मी या 2 फॅक्टरला याच्यामध्ये इन्क्लूड करत नाही. जेव्हा ते म्हणतात रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया इज 4, याचा अर्थ फक्त प्लस डी अमोनिया बाय DT ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4. 4 ला डिवायडेड बाय 2 केलं तर रेट ऑफ रिएक्शन भेटेल. सो दिस इज ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. आणि हायलाइट केलेला पार्ट आहे तो रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया. जर 4 दिलं असेल तर 4 ला 2 ने डिवाइड करायला लागतं, तर ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन येतं. ठीक आहे. समजा हा पार्ट डिसअपिअरन्स ऑफ H2 ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे, तर त्या 4 ला 3 ने डिवाइड करायला लागतं आपल्याला, मग आपल्याला रेट ऑफ रिएक्शन भेटत असतं. हा पार्ट क्लिअर झाला. सो आपल्याला आता या पार्ट मध्ये जो ऍव्हरेज रेट विचारलाय त्याच्यासाठी इक्वेशन कोणती आहे बघा. N2 ला मायनसची साइन हवी होती, H2 सोबत येस 1/3 म्हणजेच काय हा पार्ट येतो, आणि तिकडे प्लस 1/2. ऑप्शन नंबर एच करेक्ट. डन. नेक्स्ट पार्टला जाऊयात. इन द रिएक्शन दिलेली आहे 2N2O5 गॅशियस स्टेट मध्ये आहे, गिव्स 4NO2 अगेन गॅशियस स्टेट मध्ये आहे, प्लस O2 गॅशियस स्टेट. इथे आपल्याला विचारलेलं आहे N2O5, इकडे वाचा, N2O5 डिसअपियर्स म्हणजे मायनसची साइन at the rate of 0.02 मोल पर DM³ सेकंड इनवर्स. डिसअपिअरन्सचा रेट आहे म्हणजे मायनस कोणाच्या? DN2O5.
DN2O5 रिएक्टंट कमी होत असतो बाय DT इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 0.02 मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. पहा जेव्हा ते म्हटले रेट ऑफ डिसअपिअरन्स तर मी घेतलं मायनस कोणाचा डिसअपिअरन्सचा रेट आहे N2O5 सो DN2O5 बाय DT. मी त्या N2O5 ची स्टॅइशियोमेट्री इथे डिनॉमिनेटर मध्ये घेत नाहीये. जेव्हा ते ओव्हरऑल रेट रिएक्शन लिहायची आहे तेव्हाच तुम्हाला तो डिनॉमिनेटर तिथे ऍडजस्ट करायचा आहे स्टॅइशियोमेट्री लिहून. समजलं. रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणजे या पार्टची व्हॅल्यू मला त्यांनी दिलेली आहे आणि पुढे काय विचारतात ऍट व्हॉट रेट O2 इज फॉर्म. O2 फॉर्म होण्याचा काय रेट आहे तर तुम्ही ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन लिहा पहिला. मी जेव्हा फक्त रेट म्हणतीये तेव्हा तो इन्स्टंटेनियस रेट आहे सो मायनस रिएक्शनला बघायचं DN2O5 बाय किती DT असणार आहे ते स्टॅइशियोमेट्री आहे 2DT. रेट ऑफ रिएक्शन हाय पण N2O5 डिसअपिअर होण्याचा रेट आहे 0.02. ठीक आहे. दॅट इज इक्वल्स टू मला NO2 बद्दल काही डेटाची गरज नाहीये सो मी डायरेक्टली O2 बद्दल इन्फॉर्मेशन लिहितीये. O2 फॉर्म झालाय सो साइन आहे प्लस DO2 त्याला काही स्टॅइशियोमेट्रीच नाहीये बाय DT. आता पहा रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ N2O5 ची व्हॅल्यू आहे 0.02 आणि मला याची व्हॅल्यू विचारली आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. सो हे तर आपला आन्सर आहे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 इज इक्वल्स टू 0.02 डिवायडेड बाय 2 0.01. युनिट हेच असणार आहे मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. कोणता ऑप्शन टिक करणार आहे तुम्ही ऑप्शन नंबर ए. हे समजणं सगळ्यात इम्पॉर्टंट होतं आणि बोर्ड एक्झाम्स मध्ये असे क्वेश्चन्स येतात सो तुम्ही आय गेस बोर्ड साठी हा पार्ट केलाच असणार. क्लिअर झाला हा पार्ट. ओके. नाही तर काही मुलांना वाटतं N2O5 डिसअपिअर होण्याचा रेट 0.02 आहे तर रिएक्शनचा रेट पण 0.02 असेल आणि ऑप्शन बी ला टिक करतात. बट रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणणं आणि रेट म्हणणं याच्यामध्ये स्टॅइशियोमेट्रीचा फरक असतो. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया मग. नेक्स्ट रिएक्शन आहे NO2 प्लस CO गिव्स NO प्लस CO2 रेट ऑफ कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे पण काय रे वापरणं. वापरून कमी होतं. रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणू देत किंवा कन्झम्पशन म्हणू देत म्हणजे साइन कोणती आहे मायनस जी. कोणाचं कन्झम्पशन NO2 चं कन्झम्पशन. DNO2 बाय DT ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.2 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. कॅल्क्युलेट रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड म्हणजे NO. NO चा रेट ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे प्लस साइन आणि रेट ऑफ फॉर्मेशन म्हणजे DNO बाय DT दॅट इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. या दोघांना रिलेट करण्यासाठी मला ओव्हरऑल जो काही रेट आहे त्याचं इक्वेशन लिहावं लागेल. सो लिहा रेट इज इक्वल्स टू डी. हा जो पार्ट आहे NO2 वाला याच्या टर्म्स मध्ये कसं लिहिणार आहे मी मायनस DNO2. स्टॅइशियोमेट्री दिसतीये का तिथे कुठे स्टॅइशियोमेट्री आहे का कुठे नाहीये सो बाय DT दॅट इज इक्वल्स टू त्याला रिलेट मला NO सोबत करायचंय तर मी फक्त NO वाला पार्ट लिहिन. तिथे असणार आहे पॉझिटिव्ह साइन कारण तो आहे प्रोडक्ट DNO नायट्रिक ऑक्साइड बाय DT. तिथे कोणती स्टॅइशियोमेट्री आहे का नाहीये म्हणजे दोघांचा रेट सेम असणार आहे. मला ही व्हॅल्यू दिली आहे बघा. येस किती आहे 3.2 इंटू 10⁻⁻⁴ आणि ही व्हॅल्यू विचारली आहे. हे म्हणजेच काय आपलं आन्सर. ते बघून ही कळालं असतं की इथे स्टॅइशियोमेट्री 1 आहे इथेही स्टॅइशियोमेट्री 1 आहे म्हणजे दोघांचा रेट हा सेम असणार आहे. याचा रेट ऑफ कन्झम्पशन याच्या रेट ऑफ फॉर्मेशन इतका असणार आहे. सो ऑप्शन नंबर सी ला टिक करा. 3.2 इंटू 10⁻⁻⁴ मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. हा पार्ट मी लिहितीये कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी पण या पार्टला तुम्हाला पूर्णपणे लिहून MCQ सॉल्व्ह नाही करायचं बाळांनो.
ठीक आहे. मी जर डायरेक्टली ते 2 गोल केले असते आणि म्हटलं असतं बघा स्टॅइशोमेट्री काय आहे 1, सो आन्सरला टिक करा 3.2, तर तुमच्यापैकी मोस्ट क्राऊडला समजलं नसतं. ज्यांचं थोडंसं थिंकिंग क्विक आहे, ज्यांनी बोर्ड एक्झाम्स मध्ये प्रॉपर अभ्यास केलाय, त्यांना हे 1 सेकंड मध्ये समजतं. पण हे सगळं मी का लिहितेय? फॉर ईच अँड एव्हरी स्टुडंट ज्याला काहीच येत नाही त्याला पण असं नाही वाटलं पाहिजे की लेक्चर वॉज वेस्ट ऑफ टाइम. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, फॉर्म्युला बेस्ड ऑन सीईटी क्वेश्चन्स मध्ये आपला 3rd फॉर्म्युला आला. पहिला तर आपण ऍव्हरेज रेट बघितलं, मग आपण इन्स्टंटेनियस रेट बघितलं, आता आपण पाहतोय रेट लॉ. रेट लॉ स्टेट्स दॅट, रेट लॉ काय सांगतो? रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. समजा आपण एक रिएक्शन घेतली, A प्लस बी गोज टू प्रोडक्ट, तर आता प्रोडक्टचा अभ्यास करायची गरजच नाहीये. ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट मध्ये तुम्ही रेट ऑफ डिसअपिअरन्स किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिएक्टंट ऍज वेल एज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट दोघांचं कॉम्बिनेशनने ओव्हरऑल लिहित होता. बट आता सायंटिस्ट म्हणतायत की रिएक्टंटचा पण अभ्यास करा, प्रोडक्टचा पण अभ्यास करा, आणि एवढं कन्फ्युजन क्रिएट करून घ्यायची गरज नाहीये. फक्त रिएक्टंटच्या टर्म्स मध्ये सुद्धा तुम्ही रेट सांगू शकता, आणि तो कसं रिलेशन आहे रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मध्ये. The rate is directly proportional to concentration of reactant. मग मॅम 2 रिएक्टंट असतील तर प्रोडक्ट घ्या त्यांचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू सम पॉवर. A च्या डोक्यावरती काहीतरी पॉवर असणार आहे, B च्या डोक्यावरती काहीतरी पॉवर असणार आहे, अँड नॉट ऑलवेज असं काही नाहीये की इथली स्टॅइशोमेट्री डोक्यावरती न्यायची. मी A रेज टू A लिहिला का किंवा मी B रेज टू B लिहिलाय का? X आणि Y ची व्हॅल्यू A अँड B इतकी असू पण शकते कोइन्सिडेंटली आणि नसू पण शकते. ठीक आहे. सो मी त्या 2 व्हॅल्यूज डिफरंट लिहिते. याचाच अर्थ ऑर्डर इज नॉट ऑलवेज स्टॅइशोमेट्री. ऑर्डर इज नॉट ऑलवेज स्टॅइशोमेट्री. जर समजा तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी साइन नकोय तर आपण काय लिहिणार आहे? रेट इज इक्वल्स टू एक कॉन्स्टंट यायला पाहिजे, रेट कॉन्स्टंट, concentration of A raised to X, concentration of B raised to Y. So rate is directly proportional to product of concentration of reactants raised to some power, आणि त्याच पॉवरला काय म्हणतो आपण? ऑर्डर. त्याच पॉवरला काय म्हणतो आपण? ऑर्डर. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन जर मला विचारली फॉर गिवन रिएक्शन तर ऑर्डर काय असणार आहे? X प्लस वाय. मला दोघांचं काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. त्यानंतरचा पार्ट बघा, जर आपल्याला विचारलं व्हॉट इज X, फक्त X काय आहे तर X पण काय आहे? ऑर्डर आहे, बट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A. ती A ची ऑर्डर आहे. मला जर विचारलं Y काय आहे तर Y पण ऑर्डर आहे, बट दॅट इज ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B. आणि जर मला विचारलं X प्लस Y काय आहे तर X प्लस Y पण ऑर्डर आहे ऑफ ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन. पण ऑर्डर बद्दल मॅम एवढीच इन्फॉर्मेशन आमच्यासाठी सफिशियंट आहे का? तर नाही. MCQ मध्ये तुम्हाला विचारणार ऑर्डर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे की थेरॉटिकल व्हॅल्यू आहे, तर ऑर्डर इज एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. तुम्ही डायरेक्टली रिएक्शनला बघून सांगू नाही शकत X आणि Y काय असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रिएक्शन एक लिहिते, एक रिएक्शनला ऍसिटाल्डिहाइड माहितीये ना सगळ्यांना, CH3CHO, याला आपण केलं डिकम्पोज. हा डिकम्पोज झाला तर हा CH3 आणि पुढचा H काय बनेल? CH4. दिसला ना? हा CH3 आणि हा H काय बनला? CH4. मग उरलं काय? C आणि O, कार्बन मोनोऑक्साइड. या रिएक्शनचा रेट लॉ सांगा काय येईल? करेक्ट रेट लॉ. रेट इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ, फक्त रिएक्टंट घ्यायचं, सो CH3CHO. झाला का रेट लॉ? नाही. रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इथे रिएक्टंट एकच आहे, बट रेज टू सम पॉवर. ती पॉवर काय असणार आहे? X. हा X माहिती झाला तर तुम्ही हा X इथे लिहाल आणि मग तुमचा रेट लॉ कम्प्लीट होणार आहे. मग X काय आहे तर X 1 आहे का? X स्टॅइशोमेट्री आहे का? तर नाही. X ही एक्सपेरिमेंटली फाइंड व्हॅल्यू आहे. एक्सपेरिमेंट वरून समजतं ती व्हॅल्यू आहे 3/2.
किती आहे ती व्हॅल्यू 3/2. मग 3/2 मी माझ्या मनाची व्हॅल्यू लिहिली आहे का? तर नाही, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, एक्सपेरिमेंट मधून फाइंड केलेली आहे. हा एमसीक्यू तुम्हाला विचारू शकतात कारण टेक्स्ट बुक मध्ये गिवन आहे. सेकंड, ऑर्डर कॅन बी 0. ऑर्डर 0 पण असू शकतं, ऑर्डर फ्रॅक्शन पण असू शकतं, बघा मी दाखवलं, आणि ऑर्डर इंटीजर पण असू शकतं. ऑर्डर 0 असू शकते, ऑर्डर फ्रॅक्शन मध्ये असू शकतं 3/2, आणि इंटीजर म्हणजे 1 2 3 4 असं काही असू शकतं. थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जे तुमचे 0 ऑर्डर रिएक्शन्स आहेत किंवा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स आहेत, सेकंड ऑर्डर रिएक्शन्स आहेत, हे ऍटलीस्ट तुम्हाला कॉमनली भेटतील. कॉमन आहे ते फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, 0 ऑर्डर. पण थर्ड ऑर्डर रिएक्शन्स ज्या आहेत त्या रेअर आहेत. थर्ड ऑर्डर रिएक्शन्स कशा आहेत? रेअर आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मी काय लिहिते? हायर ऑर्डर रिएक्शन्स, व्हेरी रेअर. 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर कॉमनली आहेत, पण थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर रिएक्शन्स फार रेअर आहेत. आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला 0 ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर वरती फोकस करायचा आहे. ओके, नोट करा या पार्टला. क्वेश्चन्स कडे या. द रिएक्शन, आपल्याला एक रिएक्शन लिहिलेली आहे, इज फर्स्ट ऑर्डर इन CHCl3 अँड हाफ ऑर्डर इन Cl2. फाइंड रेट लॉ फॉर द रिएक्शन. तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे कारण एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असते, तुमच्याकडून एक्सपेक्ट नाही करणार. तर रेट इज इक्वल्स टू के, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कोण आहे? CHCl3, and with respect to CHCl3 it is first order, आणि नेक्स्ट कोण आहे आपला? Cl2. with respect to Cl2 it is half order. मला जर ओव्हरऑल ऑर्डर विचारलीच असती तर मी काय लिहिलं असतं? ओव्हरऑल ऑर्डर म्हणजेच कोण असणार आहे? N. ओव्हरऑल ऑर्डर म्हणजेच काय? N. विथ रिस्पेक्ट टू क्लोरोफॉर्म मी X म्हणते आणि विथ रिस्पेक्ट टू Cl2 मी Y म्हणते. म्हणजेच या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. 1 + 1/2 किती येणार आहे? हे 3/2. समजलं? मला तर आता रेट विचारलाय, कोणाला टिक करूया आपण? रेट इज इक्वल्स टू के, क्लोरोफॉर्म रेज टू 1 and Cl2 raised to 2. Option number B. Next question. The rate law for reaction A plus B gives product is given by rate is equals to K, concentration of A into concentration of B. Calculate concentration of A if rate of reaction and rate constant are 0.25, 6.25 respectively. त्या रिएक्शनचा तुम्हाला रेट लॉ दिलेला आहे. काय लिहिलेलं आहे रेट लॉ? रेट इज इक्वल्स टू के, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. इथे तुम्हाला ऑर्डर दिली आहे का? तर येस दिली आहे. जर ते रेट लॉ स्वतः लिहून देतात आणि वरती काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. इट इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए अँड फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. त्याच्याहून आपल्याला परत सांगतायत की याचा जो रेट आहे, if rate of reaction is 0.25 आणि रेट कॉन्स्टंट किती आहे? 6.25 रिस्पेक्टिव्हली म्हणताय. ए ची व्हॅल्यू फाइंड करा इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज 0.25. बघा हे पण गिवन मध्ये आहे 0.25. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 0.25. देअरफॉर 0.25 ला 0.25 मी इथेच कट करते. उरेल काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय 6.25. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल्स टू, समजा मी याला 1/6 ने फक्त सॉल्व्ह करायचं ठरवलं तर 0.6 ने काय येणार आहे याचा आन्सर? 0.61 चा 6, 4 कॅरी, 6 6 चा 36, अगेन 4 कॅरी, 6 6 चा 36 अँड सो ऑन. आता या केस मध्ये मी जो आपला डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर जो काही आहे तो कसा कन्सिडर केलेला आहे? 6. म्हणजेच ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा मी त्याला केलं कमी. तो माझा आन्सर ओव्हरऑल काय झालेला आहे? जास्त आलेला आहे. मग ऍक्च्युअल आन्सर इज लेस दॅन 1.66666. हे कंटिन्युअस आहे, हे रिकरिंग आहे.
याच्यापेक्षा स्लाइटली कमी आन्सर म्हणजेच मी त्याला अगेन नियरली इक्वल टू 0.16 करू शकते, कारण मी ऑप्शन्स पाहते आधी 0.22, 0.3, 0.25, 0.16. त्याच्यापेक्षा खाली कुठला ऑप्शन दिसतोय का तुम्हाला 0.16 पेक्षा? नाही, तर त्याला स्टिक करायला पाहिजे ऑप्शन नंबर बी ला. क्वेश्चन पहा, फाइंड द ऍव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. O2 चं रेट ऑफ फॉर्मेशन काय आहे सांगा, आणि त्यांनी आपल्याला मायनस डेल्टा NO बाय डेल्टा टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण त्या दोघांनाच रिलेट करूया. ऍव्हरेज रेट कसं लिहायचं आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज रेट इज इक्वल्स टू, जे दोन्ही आहेत ते प्रोडक्ट आहेत म्हणजे साइन आली पाहिजे, प्लस डेल्टा NO बाय किती 2 इंटू डेल्टा टी, दॅट इज इक्वल्स टू अगेन O2 प्रोडक्ट आहे सो साइन प्लस ची डेल्टा O2 बाय डेल्टा टी. स्टॅइशोमेट्री काय आहे का तिथे? काहीच नाहीये. व्हॅल्यू गिवन मध्ये कोणाची आहे? मायनस DNO बाय DT. ओके, हा मायनस नसणार आहे, हा काय असायला पाहिजे? प्लस असायला पाहिजे, कारण NO प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट असेल तर इट शुड बी प्लस, तो करेक्शन आहे त्याच्यामध्ये. याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे प्लस DNO बाय DT ची किंवा डेल्टा NO बाय DT ची किती दिलेली आहे ती x. मग x ला मला काय करायला पाहिजे रे? डिवायडेड बाय 2, कारण हा x आहे, x बाय 2 केलं तर मला भेटणार आहे आपलं आन्सर. त्यांनी हेच विचारलंय डेल्टा O2 बाय डेल्टा टी किती आहे, सो काय आन्सर आलं पाहिजे? x बाय 2. परत सांगते, हे मी का लिहितीये? एवढं सगळं लिहायची गरज आहे का सीईटी मध्ये? नाही, हे कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी रायटिंग चालू आहे. नाहीतर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम मध्ये ते पण बघा. तुम्हाला सॉल्व्ह करताना फक्त इथे पाहायचं आहे NO ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. NO ची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे त्यांनी आपल्याला? x. विचारतायत कोणाची? O2 ची. पण इथेच दिसतं ना स्टॅइशोमेट्री किती आहे? 2 आहे, सो x बाय 2 केलं तर आपल्याला O2 साठीची व्हॅल्यू भेटणार आहे. समजलं? ओके, नेक्स्ट पार्ट. फाइंड द रेट लॉ फॉर, अगेन इक्वेशन दिलेली आहे, रिएक्शन दिलेली आहे. इफ ऑर्डर ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू CHCl3 इज 1.5 विथ Cl2. अगेन तोच क्वेश्चन आहे, सो मी डायरेक्टली टिक करते. रेट इज इक्वल्स टू K CHCl3 रेज टू 1 अँड Cl2 रेज टू हाफ. हे 3 येते. नेक्स्ट, the rate law for the reaction A plus B gives C at 25 degrees Celsius is given by rate is equals to K concentration of A concentration of B raised to 2. Calculate rate of reaction if rate constant at same temperature is 6.25. इथे टेम्परेचर दिलंय या रिएक्शनचं आणि ते म्हणतायत सेम टेम्परेचरला रेट कॉन्स्टंट काढा. म्हणजे या क्वेश्चनने तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली, फॉर्म्युला शीट मध्येच ऍड करा. नोट, रेट कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. रेट कॉन्स्टंट जो आहे, कोणता रेट कॉन्स्टंट? K. त्यालाच अजून काय म्हणतात? वेलोसिटी कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. MCQ, रेट कॉन्स्टंट इज टेम्परेचर डिपेंडंट. चला, टेम्परेचर सेम ठेवलंय म्हणजे रेट कॉन्स्टंट काय असणार आहे? सेम असणार आहे. तिथे आपल्याला इक्वेशन माहिती आहे, रेट इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू 1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू 2. व्हॅल्यू पुट करा ज्या काही गिवन मध्ये आहेत आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? कॅल्क्युलेट रेट ऑफ रिएक्शन. रेट फाइंड करायचं आहे. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 6.25. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A दिलेला आहे 1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B दिलेला आहे 0.2 आणि रेज टू स्टॅइशोमेट्री किंवा सॉरी ऑर्डर काय असणार आहे? 2. सो दॅट इज इक्वल्स टू, हे राहिलं 6.25 आणि तो जो स्क्वेअर आहे त्याला आयदर तुम्ही असंही करू शकता ना. कॅन यू राईट 0.2 ऍज 2 इंटू 10 रेज टू -1. सो दॅट हे काय होणार आहे आता? 2 चा स्क्वेअर 4 इंटू 10 रेज टू -2. दॅट इज इक्वल्स टू, मल्टिप्लाय करा. 5 4 चा 20, 4 2 चा 8, 9 10, अगेन 1 कॅरी, 6 4 चा 24 प्लस 1 25. डेसिमल किती नंतर आहे? 2 नंतर इंटू 10 रेज टू -2. ऑप्शन बघा कुठे आहे? सो 0.25. डेसिमल शिफ्ट करूया फक्त. जर तुम्हाला रेज टू मध्ये नको आहे, 10 रेज टू मध्ये नको आहे, तर डेसिमल शिफ्ट केला. 0.25 ऑप्शन नंबर
ए. इथे रेट लॉ दिलाय आणि बाकीच्या तुम्हाला टर्म्सची व्हॅल्यू गिवन आहे आणि रेट विचारतायत. सो क्वेश्चन मध्ये असं पण होऊ शकतं की रेट दिलाय आणि रेट कॉन्स्टंट विचारलाय. ओके, चल. व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन फॉर फॉलोइंग रेट लॉ? ओव्हरऑल ऑर्डर डायरेक्ट इथूनच कॅल्क्युलेट करूया. विथ रिस्पेक्ट टू NO2 इट इज 2 and विथ रिस्पेक्ट टू Cl2 इट इज 1. सो ओव्हरऑल ऑर्डर काय झाली? 3. फॉर्म्युला शीट मध्ये अजून एक नोट लिहा. जसं तुम्ही लिहिलेलं आहे इथे K इज टेम्परेचर डिपेंडंट. आता नेक्स्ट नोट लिहा युनिट ऑफ K. नेक्स्ट नोट काय लिहिता तुम्ही? युनिट ऑफ K. K चं युनिट हे ऑर्डर डिपेंडंट आहे. K चं युनिट ऑर्डर वरती डिपेंड राहील. ऑर्डर डिपेंडंट आहे. ठीक आहे. आता पहा, समजा मला सांगितलं की तुम्ही 0 ऑर्डर रिएक्शन साठी K चं युनिट सांगा. तर एक छोटासा फॉर्म्युला K इज इक्वल्स टू मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस n सेकंड इनवर्स. ही हिंट आहे. हा फॉर्म्युला जो लिहिलाय पण ती हिंट आहे आणि तुम्हाला ऑर्डर जी विचारली ती तिथे घेऊन सबस्टिट्यूट करायची. सो फॉर 0 ऑर्डर K चं युनिट काय होणार आहे बघा. K चं युनिट काय होणार आहे? मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस 0. म्हणजेच काय? 1 म्हणजे युनिट राहिलं तेच मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. ज्यालाच आपण कसं लिहितो? मोल पर डीएम क्यूब आपण असं लिहितो सेकंड इनवर्स. पण तेच जर ऑर्डर 1 असती तर, तेच जर ऑर्डर 1 असती तर 1 मायनस 1 0 झालं असतं. अँड एनी नंबर रेज टू 0 आन्सर काय आलं असतं? 1. आणि K चं युनिट राहिलं असतं फक्त सेकंड इनवर्स. समजतं? जेव्हा ऑर्डर 0 आहे तेव्हा K चं युनिट आहे मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. पण जर ऑर्डर 1 झाली तर त्याचं युनिट आहे फक्त सेकंड इनवर्स. मग तुम्हाला सेकंड ऑर्डर विचारलं तर मोल पर डीएम क्यूब रेज टू 1 मायनस 2 केलं असतं तुम्ही. ते काय आलं असतं? -1. सो मोल रेज टू -1 आणि परत डीएम क्यूब वरती जाऊन काय झाला असता? प्लस आणि सेकंड इनवर्स. फाइंड आउट करू शकता. सिलेबस मध्ये 0 ऑर्डर आहेत, फर्स्ट ऑर्डर आहेत, पण सेकंड ऑर्डर साठी सुद्धा तुम्हाला युनिट विचारू शकतात. इथे फक्त तुम्हाला 2 पुट करायचंय. थर्ड साठी विचारलं तर तिथे 3 पुट करायचंय. क्लिअर झाला हा पार्ट. अजून एक क्वेश्चन याच्यावरती विचारू शकतात. युनिट फॉर विच ऑर्डर ऑफ K? कोणत्या ऑर्डर साठी K चं युनिट आणि रेटचं युनिट सेम आहे? अगदी फर्स्ट पेज वरती आपण रेटचं युनिट लिहिलेलं आहे. रेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट चेंज इन टाइम तिथे लिहिलंय बघा. रेटचे जे युनिट आहेत तेच K चे पण युनिट आहेत. असं कोणत्या ऑर्डर साठी होतं? 0 ऑर्डर साठी. कारण हे बघा मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. ओके, कोणत्या ऑर्डर साठी होतं? हे 0 ऑर्डर साठी. MCQ आहे तो. फॉर अ रिएक्शन 2A प्लस गिव्स 2C, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A. रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हणजेच काय? मायनस dA बाय dt. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A is 0.076 मोल पर डीएम क्यूब सेकंड इनवर्स. व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन? इथेच लिहिते रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू मायनस dA बाय dt. आणि सायशोमेट्री मध्ये काय करायला लागेल मला? फक्त 2 ने मल्टिप्लाय. डिनॉमिनेटर मध्ये 2 ने मल्टिप्लाय केलं. याची व्हॅल्यू आहे 0.076. त्याला मी 2 ने डिवाइड केलं तर मला रेट भेटेल. दॅट इज इक्वल्स टू 0.023 चा 6, 1 कॅरी 2 8 चा 16. सो आन्सर येणार आहे 0.038. ऑप्शन नंबर A. समजलं कसं सॉल्व्ह केलं? गिवन लिहिलं मी मायनस dA बाय dt ची व्हॅल्यू आहे 0.076. पण त्यालाच मी 2 ने डिवाइड केलं तर मला रेट ऑफ रिएक्शन भेटणार आहे. इथे पहा 2 आहे स्टायशोमेट्री. सो त्याला 2 ने डिवाइड केलं. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ रिएक्शन A plus B gives product. If concentration of A is doubled, keeping B constant. A चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला डबल करायचंय, B ला तसंच कॉन्स्टंट ठेवायचंय. रेट ऑफ रिएक्शन ऑल्सो डबल्स. कॅल्क्युलेट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A. जेव्हा असं होतं ना की A च्या डबल केल्यानी रेट पण डबल झाला, A च्या ट्रिपल केल्यानी रेट पण ट्रिपल झाला,
एच्या हाफ केल्याने रेट पण हाफ झाला, तेव्हा तीच ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे. म्हणजेच काय, एचा डबल केला अँड तुमचा रेट पण डबल झाला, ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1. कोणती ऑर्डर असणार आहे? ऑलवेज 1. कारण जो चेंज तुम्ही रिॲक्टंट मध्ये करताय तोच चेंज जर रेट मध्ये होत असेल तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतील आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असणार आहे? 1. जसं की याला सॉल्व्हच करायचं असतं तर आपण काय केलं असतं, आपल्याला रिॲक्शन दिली, आपण रिॲक्शनचा रेट लिहिला असता, रेट इज इक्वल्स टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू एक्स रेज टू वाय असं काहीतरी दिलं समजा. दिस इज इनिशियल गिवन व्हॅल्यूज. आता ते म्हणतायत व्हॉट विल बी द न्यू रेट. मग न्यू रेटला मी रेट आणि न्यू लिहिते. कधी के तर सेमच राहणार आहे, रिॲक्शन सेम आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, मग मला लिहायला लागेल 2a रेज टू एक्स अँड बी इज केप्ट कॉन्स्टंट, बी तसंच ठेवलेलं आहे. या दोघांचा रेशो घ्यायला लागेल. रेशो घेत असताना केला की कट होऊन जाईल, बी रेज टू वाय ला बी रेज टू वाय कट होऊन जाईल कारण ते कॉन्स्टंट आहे. सो व्हॅल्यू राहिली काय फक्त, देअरफॉर रेट अपॉन न्यू रेट, रेट अपॉन न्यू रेट इज इक्वल्स टू, हा वरती कोण आहे ए रेज टू एक्स आणि खाली काय आहे 2 रेज टू एक्स ए रेज टू एक्स. ए रेज टू एक्स ला अजून ए रेज टू एक्स काय झाला, कट झाला. उरला काय फक्त रेट, किंवा मी असं लिहिते न्यू रेट इज इक्वल्स टू 2 रेज टू एक्स इंटू रेट. मग मला सांगा, जर ते म्हणतायत रेट डबल झालाय, बोललेत ना द रेट ऑफ रिॲक्शन डबल्स, म्हणजे मी असं लिहू शकते का की रेट ऑफ रिॲक्शन जर डबल करायचा असेल तर एक्स ची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. नवीन रेट आधीच्या रेटच्या ट्वाइस असण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे 1, तरच मी डबल सांगू शकते. मग एवढं सगळं करायची गरज आहे का? नाही. मी तुम्हाला काय म्हंटल, जर कधी असं झालं जो चेंज तुम्ही रिॲक्टंट मध्ये करताय, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डबल आणि रेट पण डबल, तर पक्का तिथे तुमची जी ऑर्डर असणार आहे ती असणार आहे 1. ती किती असणार आहे 1. मग एक सांगा, जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट 4 टाइम्स केलं आणि रेट पण 4 टाइम्स झाला तर व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1. डन. नेक्स्ट, आता काही बेसिक टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजेत, जसं की एलिमेंटरी रिॲक्शन. एकदम सिंपल वर्ड्स मध्ये लिहायचंय. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे सिंगल स्टेप रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे सिंगल स्टेप रिॲक्शन. झाली, संपली. सिंगल स्टेप मध्ये वर्क फिनिश. जसं की ओझोन डिकम्पोज होतो O2 आणि नॅसंट ऑक्सिजन मध्ये. नॅसंट ऑक्सिजन समजा कधी असं ब्रॅकेट मध्ये लिहिलं असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. ओझोनचं डिकम्पोजिशन O2 अँड नॅसंट ऑक्सिजन सिंगल स्टेप आहे, इट इज एलिमेंटरी रिॲक्शन. किंवा C2H5I चं डिकम्पोजिशन केलेलं आहे C2H4 प्लस HI. हे टेक्स्टबुक मधल्या 2 रिॲक्शन्स आहेत, तो ऍज इट इज लक्षात ठेवायच्या. द रिॲक्शन दॅट ऑकर इन सिंगल स्टेप and cannot be broken down further into simpler steps is called as elementary reaction. किंवा सिंपल भाषेत सिंगल स्टेप मध्ये होणाऱ्या रिॲक्शनला एलिमेंटरी. टेक्स्टबुक मध्ये दिलेले 2 एक्झाम्पल्स लावून पाहिजेत. ओझोनचं डिकम्पोजिशन अँड C2H5I चं डिकम्पोजिशन इनटू C2H4 अँड HI. नेक्स्ट, कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स काय आहेत? मग कॉम्प्लेक्स रिॲक्शन हे मल्टी स्टेप रिॲक्शन्स आहेत. कॉम्प्लेक्स रिॲक्शन कशा आहेत? मल्टी स्टेप रिॲक्शन आहेत. जसं की नेक्स्ट पेज वरती आपण एक क्वेश्चन घेऊया. हा पहा, ही रिॲक्शन आहे SO2 प्लस O2 गिव्स 2SO3. दिस इज ओव्हरऑल रिॲक्शन. पण ही ओव्हरऑल रिॲक्शन 1 स्टेप मध्ये नाही होत, ती 2 स्टेप मध्ये होते. स्टेप 1 मध्ये काय झालेलं आहे ते इथे दिलेले. स्टेप 1 मध्ये काय होतं ते इथे लिहिलं. त्यानंतर होते स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काहीतरी होतं, त्या दोघांना ऍड करून मग आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन मिळते. सो हे आहे कॉम्प्लेक्स रिॲक्शन. मग आम्ही कसं ओळखायचं कोणती एलिमेंटरी आहे आणि कोणती कॉम्प्लेक्स आहे? सिंपल आहे. असे जर कधी स्टेप्स दिलेले असतील तर कॉम्प्लेक्स आहे आणि स्टेप्स दिलेल्या नसतील तर ती एलिमेंटरी आहे. आणि एलिमेंटरीसाठी टेक्स्टबुक मधले 2 एक्झाम्पल आपले लर्न आहेत. ठीक आहे. मग अमोनिया, जे हेस लॉ आहे ना आपला थर्मोडायनामिक्स मधला हेस लॉ, तो कसा आहे बघा रिॲक्शन मध्ये. N2 प्लस 2H2 पहिल्यांदा आपल्याला देतं N2H4 स्टेप 1 मध्ये आणि मग परत तो N2H4
अगेन H2 सोबत रिॲक्ट करतो अँड देतो 2NH3. हे ओव्हरऑल रिॲक्शन नाहीये, तर ही हॅबर्स प्रोसेसची स्टेप 1 आहे आणि ही हॅबर्स प्रोसेसची स्टेप 2 आहे. ह्या दोघांना ऍड केलं की मग मला ओव्हरऑल रिॲक्शन भेटते. N2 प्लस 3H2 गिव्स 2 अमोनिया. मग हे तुम्हाला गिवन मध्ये असेल, अशा स्टेप्स ते लिहून देतील, तेव्हा तुम्हाला म्हणायचंय ते मल्टी स्टेप आहे. मॅम आम्ही हे लर्न करू का? तर हा, फक्त हॅबर्स प्रोसेस लर्न करा, नाहीतर बाकी कुठली लर्न करायची गरज नाही. आणि आता तर नाही करूच नका, हॅबर्स प्रोसेस पण करू नका, कारण त्याचं रिझन आहे हे बोर्ड एक्झाम साठी लर्न करून लिहायला लागतं. तुमचे तर बोर्ड एक्झाम झालेले आहेत. सीईटी साठी फक्त प्रिपेअर करत असतात, तर नो नीड टू लर्न दिस. स्टेप समजल्या? ओके. मॉलिक्युलॅरिटी काय? एलिमेंटरी रिएक्शंस काय? दॅट ऑकर इन सिंगल स्टेप. कॉम्प्लेक्स रिएक्शंस काय? मल्टी स्टेप, 2 स्टेप मध्ये होतीये, मग ओव्हरऑल भेटतं. व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन? एकाच स्लाइड वरती घेण्याचं रिझन आहे मॉलिक्युलॅरिटी इज द कॉन्सेप्ट ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे रिएक्शन्स दॅट ऑकर इन सिंगल स्टेप, आणि त्यांची आपण मॉलिक्युलॅरिटी काढणार आहे. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन रिएक्शन. नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन रिएक्शन. मग पहिल्यांदा जी पहिली आपली ओझोनचं डिकम्पोजिशन आहे त्याची मॉलिक्युलॅरिटी काय असेल? फर्स्ट रिएक्शन ओझोनचं डिकम्पोजिशन, त्याची मॉलिक्युलॅरिटी काय असेल? तर ओझोनचा एकच मॉलिक्यूल इथे दिसतोय, म्हणजे 1 मोल. नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स किती आहेत? 1 मोल. तर मॉलिक्युलॅरिटी काय झाली? 1. सेकंड रिएक्शन साठी मॉलिक्युलॅरिटी काय आहे? सेकंड रिएक्शन साठी मॉलिक्युलॅरिटी काय आहे? तर रिएक्टंट कडे जायचं. रिएक्टंट किती आहे? अगेन इथे 1 आहे. सो मॉलिक्युलॅरिटी काय आलेली आहे? अगेन 1 आलेली आहे. ओके. सो मला सांगा, मॉलिक्युलॅरिटी फाइंड करताना मला लॅब मध्ये जाऊन काही एक्सपेरिमेंट करायला लागले की मी डायरेक्टली ते बघून सांगितलं? तर आन्सर इथे मी बघून सांगितलं. म्हणजे मॉलिक्युलॅरिटी एक थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. ऑर्डरला असं बघून नाही सांगू शकत. ऑर्डर फाइंड करायला एक्सपेरिमेंट करायला लागते, आणि मॉलिक्युलॅरिटी सांगण्यासाठी थेरॉटिकली आपल्याला ती सांगता येते. मॉलिक्युलॅरिटी ऑफ एन एलिमेंटरी रिएक्शन इज नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन इट. आणि मोस्टली इम्पॉर्टंट आहे एलिमेंटरी रिएक्शन. दिली एक कॉम्प्लेक्स रिएक्शन, समजा हॅबर्स प्रोसेसची मॉलिक्युलॅरिटी काय आहे? नॉट बीन डिटरमाइंड. ठीक आहे, नाही तर तुम्ही जाल ओव्हरऑल कडे आणि ओव्हरऑल मध्ये हे काउंट करत बसाल, हे 1 आणि हे 3, मग मॉलिक्युलॅरिटी 4 झाली. नाही, याच्यासाठी मॉलिक्युलॅरिटी फाइंड करायची नाही, बिकॉज मॉलिक्युलॅरिटी इज अ कॉन्सेप्ट ऑफ एलिमेंटरी रिएक्शन्स ओनली. नोट करा या पार्टला, टेक्स्टबुक मध्ये अंडरलाईन करून घ्या. नेक्स्ट पार्ट आहे RDS. फुल फॉर्मला रेट डिटरमाइनिंग स्टेप. RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप. RDS कोणासाठी असणार आहे? आता RDS असणार आहे तुमच्या कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी. जसं एलिमेंटरी साठी तुम्ही मॉलिक्युलॅरिटी शिकला, तसं कॉम्प्लेक्स मध्ये स्टेप्स असतात. त्यातली एक स्टेप असते स्लो, आणि बाकी सर्व किती पण असू देत त्या काय असतात? फास्ट. आणि स्लो स्टेप कोणती आहे ते तुम्हाला गिवन मध्ये लिहून दिलं जातं. जी स्लो स्टेप आहे ती स्टेप आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. म्हणजे मला जर म्हटले असते की रिएक्शन नंबर 1 चा रेट लॉ लिहा, तर मी लिहिलं असतं रेट इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 रेज टू X. आणि X एक्सपेरिमेंटली फाइंड केलं असतं. X च्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू वरून लिहितीये, X ची व्हॅल्यू काय होती? 1 होती. पण मल्टी स्टेप मध्ये विचारलं असतं तर प्रश्न पडला असता, पहिल्या स्टेपला बघून रेट लॉ लिहू की दुसऱ्याला लिहू की ओव्हरऑलला लिहू? तर मुलं म्हणतात ओव्हरऑलला लिहा. तर नाही, रेट डिटरमाइनिंग स्टेप जी असते ती स्लो स्टेप असते. स्लो स्टेपला बघून रेट लॉ लिहायचा असतो. रेट इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 रेज टू X रेज टू Y. अगेन एक्सपेरिमेंट वरून असं लक्षात आलेलं आहे की याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 2 आहे. आणि मग सायंटिस्टने कन्क्लूड केलं की जर एलिमेंटरी रिएक्शन असेल, कोणती एलिमेंटरी रिएक्शन असेल, तर मोस्ट ऑफ द टाइम स्टॅइशियोमेट्रीच ऑर्डर बनतीये. समजलं? आता बघा, हे मल्टी स्टेप आहे, पण ही इंडिव्हिज्युअल काय आहे? एक स्टेप आहे,
आणि एक स्टेपलाच काय म्हणायचंय, एलिमेंटरी. म्हणजे ही एकटी स्टेप जर बघितली तर ती एलिमेंटरी आहे. एलिमेंटरी रिएक्शन साठी जी ऑर्डर आहे तीच त्याची स्टॅइशियोमेट्री आहे का बघा. N2 साठी मी 1 लिहिलं आणि H2 साठी मी 2 लिहिलेलं आहे. सो समटाइम्स ऑर्डर इज इक्वल्स टू स्टॅइशियोमेट्री, बट तो कोइन्सिडेंटली फाइंड झालेला पार्ट आहे. ऑर्डर कॅन बी म्हणते, ऑलवेज असते असं नाही म्हणत. ऑर्डर कॅन बी स्टॅइशियोमेट्री इन केस ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. ओके, म्हणून स्टेटमेंट आलं ऑर्डर मे और मे नॉट बी स्टॅइशियोमेट्री. ऑर्डर मे और मे नॉट बी स्टॅइशियोमेट्री. डन. चलो, आरडीएस म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप. अँड रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती असते, स्लो स्टेप. या स्लो स्टेपला बघूनच काय लिहायचा असतो आपल्याला, आपला रेट लॉ. आणि त्याच्या वेळी जर ऑर्डर मध्ये काही दिक्कत आलीच कधी तर स्टॅइशियोमेट्री ऍज इट इज लिहू शकता. रिएक्शन इंटरमिजिएट. रिएक्शन इंटरमिजिएट एक अनस्टेबल स्पीसीज आहे. रिएक्शन इंटरमिजिएट एक अनस्टेबल स्पीसीज आहे. that is formed during the course of reaction and used during the course of reaction. रिएक्शन मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये जाताना मध्ये आधी काय बनलेला असतो, इंटरमिजिएट. आणि इंटरमिजिएट डिकम्पोज होऊन परत काय भेटतं, प्रोडक्ट. So intermediate is unstable, short-lived species that is formed during the course of reaction and used during the course of reaction. जसं की या क्वेश्चन मध्ये जर मला विचारलं कोण इंटरमिजिएट आहे, SO2 gives NO2 plus SO3 plus 2NO आणि खाली परत हाच NO यूज केलाय. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये यूज झाला, अशा स्पीसीसला काय म्हणतात, इंटरमिजिएट. सो ऑप्शन नंबर बी ला टिक करा. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये यूज झाला तर मी त्याला काय म्हणणार आहे, इंटरमिजिएट. ओके, चलो नेक्स्ट पार्ट, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मध्ये डिफरन्स. हा पॉइंट तर आपण क्लिअर केला. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटल, मॉलिक्युलॅरिटी इज थेरॉटिकल. ऑर्डरची ही डेफिनेशन आहे. ऑर्डर काय असते, इट इज सम ऑफ द पॉवर्स of concentration terms in rate law equation. And what is molecularity? Number of reactant molecules taking part in a reaction. हे just definition आहे. इथे या order can be integer, fraction, zero, पण molecularity always integer. असं कधी होऊ शकतं का की reactant झिरो आहे, सो molecularity कधी झिरो असू शकत नाही. ऑलवेज ए पॉझिटिव्ह इंटीजर, 1 2 3 4 5 6 so on. हा क्वेश्चन झाला. इथे या रिएक्शन 2 स्टेप मध्ये होतीये. अगेन रिएक्शन इंटरमिजिएट कोण आहे, पहिल्या स्टेप मध्ये जो बनतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये जो यूज होतो त्याला म्हणायचे इंटरमिजिएट, ClO2 मायनस. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द रिएक्शन दिलेली आहे, रेट लॉ पण दिलेला आहे. व्हॉट इज द चेंज इन रेट ऑफ रिएक्शन if concentration of both the reactants is double. जेव्हा both the reactants बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर डायरेक्ट तुम्ही ओरली काही टिक करू नका, थोडंसं सॉल्विंग करा. लास्ट क्वेश्चन जो बघितला आपण त्याच्यामध्ये ए चं कॉन्सन्ट्रेशन बदललेलं पण बी ला कॉन्स्टंट ठेवलेलं. सो बी चं बदललं असतं तर ए ला कॉन्स्टंट ठेवलं असतं. या केसमध्ये तसं नाहीये, या केसमध्ये दोन्हीचे कॉन्सन्ट्रेशन बदलले. So rate is equals to K, concentration of CH3Br and concentration of OH minus दिलेला आहे. हा ओव्हरऑल तुम्हाला दिलेला रेट लॉ आहे. याच्यामध्ये दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन समजा मी डबल केलं तर मी इथंच 2 लिहिते, याचंही कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, मग न्यू व्हॅल्यू काय येणार आहे याच्यातून, तर यांच्या पॉवरला काहीच नाहीये म्हणजे 1 आहे, कारण त्यांनी रेट लॉ स्वतः दिलाय आणि त्याच्यामध्ये इथे काय असेल ते लिहायचंय. काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो हे 2च आहे, हे पण 2च आहे. बाहेर काढा, 2 2 चा काय बनेल 4. 4 बाहेर काढलं तर उरतं काय, K CH3Br raised to 1 and OH minus raised to 1. बट हा काय आहे, हा तर आपला इनिशियल रेट आहे. सो जो न्यू रेट असेल, न्यू रेट जो काही होता तो काय झाला, 4 टाइम्स इनिशियल रेट. कोणत्या ऑप्शनला टिक करणार आपण, रेट इंक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 4, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, विच फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट ऑफ रेट कॉन्स्टंट इज नॉट ट्रू. पहिलं,
इट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मी कॉन्सन्ट्रेशन काही ना काहीतरी बदललं तर रेट कॉन्स्टंट वरती काही फरक पडतो का ते विचारतात. इट व्हॅरीज विथ टेम्परेचर साठी तर आपण लाईन लिहिलेलीच आहे है ना. इट इज टेम्परेचर डिपेंडेंट. सो टेम्परेचर व्हॅरी केलं तर हे पण व्हॅरी करणार आहे. सो सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे. वन बद्दल काही कन्फ्युजन आहे, लेट इट बी ऍज इट इज. इट इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन. रेट ला के इक्वल आहे ते म्हणतात कधी, ऍट युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट काय झालं, 1 झालं. युनिट म्हणजे काय 1, तर रेट इज इक्वल्स टू के. हे पण स्टेटमेंट करेक्ट असेल, पण तेव्हा ऑर्डर काय पाहिजे 1. तेव्हा ऑर्डर काय पाहिजे 1. ऑर्डर जर 2 असेल तर ते शक्य नाहीये. सो याला आपण थोडंसं हायलाइट करून ठेवूया. इट्स युनिट इज इंडिपेंडेंट ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन. हे फॉल्स आहे. हे फॉल्स आहे कारण त्याचं युनिट जे आहे के चे युनिट ते तर मी ऑर्डर वरतीच ठरवलेत ना. ऑर्डर 0 असेल तर मोल पर डीएमक्यू सेकंड इनवर्स, ऑर्डर 1 असेल तर सेकंड इनवर्स. म्हणजे हे डायरेक्टली फॉल्स स्टेटमेंट आहे हे समजतं. मग ऑप्शन नंबर जो सी आहे त्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडं चेंज करा. इट इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन ऍट युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स फॉर ऑर्डर इज इक्वल्स टू 1. आता हे स्टेटमेंट ट्रू झालं. आता ऑप्शन नंबर ए वरती थिंक करा. इट इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन इकडे काही बदलताय पण के ची व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. के ची व्हॅल्यू ही टेम्परेचर वरती डिपेंड असते. सो एकच मोस्ट करेक्ट जो असणार आहे फॉल्स कोणता स्टेटमेंट आहे, द युनिट इज इंडिपेंडेंट. आपण तर क्लिअरली युनिट्स कोणावरती डिपेंड ठेवलेत, ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती. नेक्स्ट पार्ट, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. ओके, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन नंतर त्याचे ग्राफ आहेत. त्याच्यानंतर 0 ऑर्डर रिएक्शन आहे, सुडो ऑर्डर रिएक्शन आहे. त्याच्यानंतरचा पार्ट जर बघितला तर आपण कॉलिजन थेअरी फॉर बायमॉलिक्युलर रिएक्शन्स आहे अँड देन चॅप्टर एंड होतो. बट अगेन रेकॉर्डिंगसाठी तितका प्रॉपर टाइम नाही भेटत आहे. सो मी या लेक्चरला परत 2 पार्ट्स मध्ये अपलोड करत आहे. हा जो काही पार्ट आता झालेला आहे त्याचं टेक्स्ट बुक रिडिंग करून घ्या आणि तुमच्याकडे असणारे एमसीक्यू सॉल्व्ह करा. नेक्स्ट पार्ट मध्ये पूर्ण केमिकल कायनेटिक्स आपला कव्हर होऊन जाईल. आणि आता जितकं रेकॉर्डिंगसाठी टाइम भेटलाय त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून तुम्हाला कंटेंट पोहोचवलेला आहे. जितका टाइम भेटतो त्याच्यामध्ये आपण बाकीच्या काही चर्चा न करता ओनली कॉन्सेप्ट ओरिएंटेड थिंग्स इथे करतोय. सो आय गेस तुम्ही थोडंसं हे अंडरस्टँड करून घ्याल. पीसीबीच्या स्टुडंटसाठी आपण जो अप्लाइड केमिस्ट्रीचा पार्ट आहे, पॉलिमर केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स असेल किंवा ग्रीन अँड नॅनो असेल, हे थोडंसं पहिला घेऊया जेणेकरून तुमच्या एक्झामच्या आधी हे बायो रिलेटेड इझी टॉपिक्स तुम्हाला स्कोरिंग बनते. ठीक आहे. सो मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.